वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकावणारी कल्याणच्या मुल्ला एम.एस. सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कामवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या मातानो माझ्या पितानो माझ्या लेकीनो माझ्या लेकरानो आणि माझ्या लिवकानो लक्षात घ्या आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत गेला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत गेला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकरानं प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण माणूस कुठे तर हरवत चालला आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा तुझ्या मधला माणूस जागा झाला पाहिजे म्हणून आजचं हे व्याख्यान नाही तर आजचं हे व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात माझ्या लेकरा तो बदल आज तुझ्यामध्ये झाला पाहिजे तुला ही माती कळाली पाहिजे अरे ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची ही माती माझ्या जिजाऊची ही माती माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगांची आणि म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ माझ्या लेकरा अरे कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे रे माझ्या लेकरा कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा तीही राजाची माती मग या मातीमध्ये आज ही 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज ही माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात आज ही 17-18 वर्षाचा पोरगा आहे दारूचा ग्लास हातामध्ये घेतो हत्तीसारख्या बापावरच्या तोंडावरती थोंगता का पोरानं कारण आमच्या मधला माणूस कुठे तर हरवला म्हणून आज
आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. हे पोरा हे बघ, हे या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली. पोरा हे जय जयकार झाला पण तो अंतरंगापासून झाला नाही. जय जयकार झाला पण तो हा भेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि तुला सांगतोय बघा आज माझ्या लेकरा इकडे बघ, ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला यांचा जय जयकार अंतरंगापासून झाला पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही तर ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे, बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला दोन हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज आलं पाहिजे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या, माझ्या जिजाऊच्या, माझ्या सावित्री माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं. तसं तेज आपल्या चेहऱ्यावरती आलं पाहिजे. आणि दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी अगदी गगन भरारी उंच झेप घेत राष्ट्राचा जय जयकार झाला पाहिजे. चला, हीच खरी कृतज्ञता. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज आणायचा आहे आणि जोराचा जय जयकार झाला पाहिजे. चला चला सगळे, तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का वाजवून देताय? मंडप घातलाय सगळ्यांनी. विसल का देते बाळा? याचं कारण मला सांग. मॉनिटरचा विसल कधीच आला नाही पाहिजे. काय विसल देते? मी पहिल्यापासून सांगत असतोय तुम्हाला, ही विसल कशासाठी? याचा सगळा अभ्यास करूनच सेटअप लावायचा. विसल 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 का थोबाडीत मारल्यासारखं होतंय मला. का विसल आहे? आवाज कमी करून चालत नाही, आवाज लय लागतो. विसल नाही पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात आपण बाप पाहिजे. 50,000 लोक असतात माझ्या समोर, तुझं विसलचं सांगत बसू का सारखा? विसल नाही पाहिजे बघ पाठीमाग मला. चला, पाठी आणि आवाज जोरात पाहिजे. आवाजाशिवाय काय नाही. एवढे सेटअप लावले तर आवाज सकाळपासून मी सांगतोय तुला. चला, पाठीचा कानात ताट, चेहऱ्यावरती तेज, एकदम मस्त गगन भरारी. कॅमेरा माझ्यावर इकडे फिरवायचा सगळीकडे. माता भगिनींचा जय जयकार आज सगळ्या बुलढाणा जिल्ह्यानं बघितला पाहिजे, किंबहुना महाराष्ट्राने. चला, काय काय लोकांना वाटतंय मी गर्दीत जय नाही म्हणली तर ह्याला कुठं काय कळणार आहे. आपल्या जिभेवर कसं रे भाऊ? आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे, जर का चुकून मी कोणाला शाप दिला तर माझा शाप 100% लागतो. आणि रविवारच्या दिवशी एकचा शाप कडक असतो. जो कोणी बेंबीच्या देठापासून बाजूला सरकारी अगोदर मॉनिटरचा मला आवाज येणार, तुम्ही तिथं आणि माझं वाटोळ करू नका. दोन्ही मॉनिटरचा आवाज सोड रे. जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काय बघत नाही. 2 बायच्या प्रॉपर तू ऑपरेटर आहेस का दुसरं कोण आहे? मग का विसल देते? का देते? कशासाठी? नाही पाहिजे, कधीच नाही आला पाहिजे. का? तो ऑपरेटर आहे तर एवढे वर्षात तुला कळायला पाहिजे. 2x4च्या फोटोत उद्या भिंतीवर हार घालून नवरा उगाच रडत बसेल, ही चांगली होती, लय नालायक काय ते, संधी द्यायची नाही. जय जयकार जोरात. चला, पाठीचा कण आता बघा 100% हात वर आलं बाई, ह्याचं काय सांगावं. चला, विकिपीडिया सोड, आवाज घुमला पाहिजे. आवाज काय लागला नाही बघा. आय एम नॉट ॲट ऑल सॅटिस्फाईड. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के. हसण्यात घेऊ नको, हसण्यात घेऊ नको. त्याचं काय पिन बदलायची, काय बदलायचं बदल.
त्रास होतोय मला राजा, सकाळी म्हणून तुला मी फोन केला होता. मॉनिटरची कधीच विसल नाही यायला पाहिजे. एक वेळ मी त्या ह्याची समजू शकतो. मॉनिटरची विसल कशासाठी रे? चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. आता बघा एकमेकीच्या चेहऱ्यावरचं तेज बघा मातानं. तुम्हीच बघा कसं आलं तेज बघा. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सा, काय उपयोग झाला का? आता नुसतं राष्ट्राचं नाव घेतल्यावर तेज कसं आलं. आणि आता उड्या मारत असंच घराकडे जायचं एकदम टनाटन. नवऱ्याचा फोन 50 येऊन गेलं, बघायचं नाही त्या फोनकडे, कटच करून टाकायचा आणि अगदी उड्या मारत रण रागिनी वाघिनी सारखं घराकडे जायचं. नवरा पुढे आला त्याला म्हणायचा चल बाजवा ठावा आणि दे म्हणायचा जरा. एकदम डोलात त्याच्या समोरून जायचं. आणि नवरा बाजूला नाही झाला तर भगवंताने एवढे लांब केस कशाला दिलेत माते तुला? काय नुसता बुचडा बांधून उपालन करायचंय काय? सोडायचे त्याच्याजवळ जायचं, नाच करायचं, नवऱ्याला डार्लिंग म्हणायचं, घर करून फिरवायचे. 2 त्याच्या नाकात गेले पाहिजेत. ए 2 त्याच्या नाकात गेले पाहिजेत. उलटच पडलं पाहिजे. आणि लक्षात घे, तुझा तुझ्या नवऱ्याचं भांडण लागलं की सासू कोपऱ्यातली उठून येणार. येणार म्हणजे येणार. सासू पुढे आली की नेहमीसारखं तायड्यानं सासूकडे बघून नाक मुरडायचं नाही. मला माहिती आहे तुमची सवय. आहा, आज जरा सासूकडे बघून वेगळं करायचं. सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. 2 पॉइंट इक्विलायझर तर सोड, याचं इक्विलायझर तर सोड. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. आणि खाली पडल्यावर तिला अजिबात सोडायची नाही. काय दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या गाडा गाडा म्हातारी लोळली पाहिजे. एवढा आनंद घरात पाहिजे. कारण ज्या घरामध्ये जे घर आणि जे मन आनंदी असतं तिथं खऱ्या अर्थानं लेकरं घडतात. लक्षात घ्या. त्यामुळं एकदम आनंदात आज घरी जायचं. हा, आणि पोरानं पोरीनं तुम्ही पण काय घरी रोज कसं शाळा सुटल्यावर जाता का? पाठीवर दप्तर, हातात मोबाईल. अजून त्याचा मेसेज आला नाही. मी तर काल पाठवला होता. मी येलं काल रात्री. ते आज घरी तसं नाही. शेजारी मम्मी असली तर मम्मीकडे बघायचं, मम्मी आय लव्ह यू एक मुक्का. घरी गेल्या गेल्या पापाला पकडायचं, पापाच्या गालाचा पापड्या करत ट्रिपल मुक्का. एवढ्या आनंदात जायचं. आणि आज मला अजिबात कसलं काही टेन्शन नाही. कारण एवढे आशीर्वादाचे रणरागिणींचे हात माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आज मला कसलं व्याख्यानाचं टेन्शन नाही. लक्षात घ्या. रोज रोज 20-20 हजार लेकरं माझ्या समोर असतात. 1-2 नाही, 20-20 हजार लेकरं. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचसिद्धी आपल्या आशीर्वादाने या जिभेवरती आली माऊलीनं. रस्त्यावरचं जनावर सुद्धा व्याख्यानाला आजकाल बसतं, डोळ्यातून अश्रू काढतं. एवढी वाचसिद्धी तुमच्या या लेकराच्या जिभेवरती आली. पण जर इयत्ता 1ली ते 4थीचं कार्ट जर माझ्या समोर आलं तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातला अनेक कीर्तनकार या कार्ट्याने पळवून घालवलं. अनेकांची व्याख्यानं पाडली. शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शाळेतनं घरला कधी जाईल शिक्षक वाट बघतो आणि घरातनं कार्ट शाळेला कधी जाईल आई वाट बघत बसती. एवढी कार्टी ही नालायक. रत्नागिरीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझा कार्यक्रम होता मागच्या महिन्यामध्ये. असाच अंगठ्या बिंगट्या घालून नटून थटून असा बसलो होतो. आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणे, सर सगळ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली. जवळजवळ 7-8 हजार लेकरं तुमच्या समोर बसणार आणि तुम्ही माझ्या युनिटला परवानगीच दिली नाही. म्हटलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट. लहान गट मोठा गट माझ्याकडेच आणि मी त्याची मुख्याध्यापिका. मी म्हणलं सगळी कार्टी घे आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी माझ्या समोर आणून बसवायची नाही. पाहिजे तर आजचं सगळं मानधन तुला देतो. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? पाठीमागं बसवली तर चालतील का? मी म्हणलं ठीक आहे पाठीमागं बसाव.
पण जवळजवळ 20 फूट लांब बसवायची कार्टी माझ्या बसून. तिथं 2 शिक्षक बसवायचं, हातामध्ये काठी, आणि कार्ट्याने जर दंगा केला हातातला माईक खाली ठेवणार आणि घरला निघून जाणार. मॅडम लय हुशार होत्या, आनंदानं उड्या मारत पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-150ची हनुमान गँगच मॅडम घेऊन आल्या. कार्टी पण अशी उड्या मारत आली, कोण छड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला वॅक करून गेलं. मेलो म्हणलं वसंतराव, आता व्याख्यान सोडा आणि परिवर्तन सोडा, तुम्ही आपलं आता घरला निघून जायचं. आणि मग आज तुम्ही युट्यूबला जायचं, वसंत हंकारे नाव टाकायचं. सोशल मीडियावरती शेकडो नाही हजारो व्हिडिओ येतात. असाच लेकरांच्या मध्ये मी उभा असतो, खुर्ची अशी पायाखाली असते, एक पाय खुर्चीवरती, एक पाय जमिनीवरती, लेकरांच्या छताडावरती बाय आय बाप आणि हे राष्ट्र मी पेरत असतो. लाकडाची खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एकदम रंगलेलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागनं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, म्हणलं मेलो गाड्या हा. कारण पाठीमागून 3 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा घराघरात पोहोचला की काय वसंतराव, म्हणून माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं कुठं फाटल्या रे, तर खालनं मला कार्ट म्हणताय कसं फसवलं, थोबाड फोडीन म्हणलं तुझी. अशी एकदा तर अमरावतीला माता बालकांचं प्रशिक्षण होतं. विषय खूप सुंदर होता, मूल समजावून घेताना. एवढी गर्दी झाली, विचार मंचावर सुद्धा माता बसल्या. एक माता माझ्या समोर बसलेली होती. मातेच्या मांडीवरती 4 वर्षाचं गोरं गोमटं कार्ट एक बसलेलं होतं. कार्ट एवढं वांड होतं, माझ्याकडे बघायचं, हळूच गालात फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब्स म्हणल्यानंतर मला एवढा आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून ते बॉब्स म्हणतंय तर म्हणू दे, म्हणतंय तर म्हणू दे. वा 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 वा, आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. कार्ट्याकडे मी बघितलं, मिशीवरून जरा हात फिरवला आणि कार्ट्याकडे बघत म्हणलं, काय र वाघ्या म्हणायचा अवकाश. कार्ट मला खालनं म्हणतंय, बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं जसं तोंड दाबून धरलं तसा मी उठलो. म्हणलं का ग माते भगिने, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती ताई मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. बंद कर सगळं बंद, खाली आवाज देतो, वरचं बंद कर. काही वरच्यांची आता कसा लागला आवाज, वरचं सगळं कनेक्शन तोड. ऐक, असे ही लेकर आहेत, लक्षात घ्या. मातानो, अखंड महाराष्ट्र नाही तर राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. अखंड महाराष्ट्र नाही तर राष्ट्रभर मी फिरत असतो माते. या कवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज सांगतात, या कवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. शेकडो महापुरुष, हे महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे, या कवळ्या काळ्यानं माझी. मातानो, कोणत्या कवळ्या काळ्या, माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या काळ्या, राष्ट्राच्या या शाळेच्या 4 भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या काळ्या, या कवळ्या काळ्यांच्या मध्ये या राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतलेला आहे. हे माते, तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये प्रत्येक महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे बघ माते. तुझ्या पोटी आलेलं ते 4 वर्षाचं लेकरू, त्या लेकरामध्ये हे महापुरुष लपलेले आहेत. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. वसंत हंकारे आला आणि भक्त आम्हाला हसवून गेला. असं होता कामा नाही बघ. वसंत हंकारे आला आणि भक्त आमचं मनोरंजन करून गेला, असं हे होता कामा नाही बघ. वसंत हंकारे आला, मान समजला थोडा
थोडासा माणूस जागा झाला तुझ्या अंतरंगामध्ये पोरी आज माणुसकीचे ठिणगे टाकून जाणार आहे भाग वणवा झाला पाहिजे त्याचा ए पोरानो या राष्ट्राला तुमची गरज आहे म्हणून बाप समजावून घेताना आलोय बघ तुझ्या समोर विषय घेऊन आज पळत पळत घरी जायचं आज पळत पळत घरी जायचं मनोरंजन करायला नाही आलो बघ इकडे बघ तुला फक्त हसवण्यासाठी नाही आलो आज तुझ्या काळजाला थोडीशी आग लावून जाणार बघ पोरी पळत पळत आज घरी जायचं बघ घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा पोरी त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा पळत पळत घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि तू घरी गेल्यानंतर जर असल घरात तुझी आई आणि दिसल तुला बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये आई आहे आणि ज्या घरामध्ये तुझा बाप आहे आणि तो आई बाप आनंदी आहे जगातलं सगळ्यात मोठं आणि श्रीमंत घर ती आहे पोरा बाप तुझं वय आज कितीही वर्षाचा असू दे तुझं वय 40 आहे तुझं वय 45 आहे तुझं वय 50 आहे तुझं वय 60 आहे पोरा हात जोडून आज तुला सांगतो पळत पळत घरी जायचं बाग त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न तुला पुस्तकाच्या पानावर कधीच सापडणार नाही पोरा त्या पहिलीपासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस तू डॉक्टर झालास तू इंजिनियर झालास आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज कुठंतरी वेदनेमध्ये सडू लागला त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या आई तुला किती वेदना होतो त्या ट्रिपल शार्प आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या पोरानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल ती माऊली ढळाढळा रडेल बघ तिच्या वेदनेला रस्ता मिळेल बघ इकडे बघ कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली पोरानं तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा आम्हाला जन्म देताना पोरानो ती आई तुम्हाला कळाली का हरामखोरानो नाही कळाली रे त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग तुला काय कळतं ग पोरी नालायक अगं 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ पोरा 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ आणि 103 ताप अंगामध्ये काढत सकाळी उठवल ती माऊली तुला शाळेसाठी डबा करून देते बघ पोरी कारण तिच्या डोळ्यासमोर फक्त तू असतीस जर आज माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल म्हणून ती माऊली सकाळ सकाळी उठते आणि तुला डबा करून देते ही आई तुम्हाला कळाली का रे नालायक हरामखोरानो ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब 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 माझा जीव गेला तरी चालेल साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे पोरानो ही आई तुम्हाला कळाली का हा बाप तुम्हाला कळाला का नाही कळाली माझ्या लेकरा म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाप पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला मी सांगून जातो बघ जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला मी सांगून जातो बघ ज्या क्षणाला पोरा आवाज कमी करू नको आवाज सोड विसल देते म्हणून तू आवाज कमी करायला लागलाय कार्यक्रम पडेल बघ आवाज वाढव पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला
या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांचा पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं जर तुझ्या जवळ कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का, ही आई आम्हाला कळाली का, हा बाप आम्हाला कळाला का, ही आई आम्हाला कळाली का, नाही कळाली पोरा. हा बाप आम्हाला कळाला का, ही आई आम्हाला कळाली का, नाही कळाली. आणि म्हणून पोरी आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. बघ हे तू तुझी ओळख विसरलीस म्हणून 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला बघ. हे लांडगे हरामखोर कुत्रे तुझ्यावरती येऊन तुटून पडू लागले बघ. हे म्हणून तुझ्या समोर आज मी उभा आहे बघ पोरी. तुला तुझी ओळख तयार करून देतो पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो. आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये आग लावून जाणार बघ पोरी. ही आई तुला कळलं, हा बाप तुला कळलं, हे राष्ट्र तुला कळलं. हे 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार व्हायला लागला. हातामध्ये कोयता घेऊन एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला आणि षंड नामर्दासारखे आम्ही फक्त बघत बसलो भर चौकामध्ये. का पोरीला? कारण तुम्ही तुमची ओळख विसरला. इथं आलेल्या सगळ्या लेकींना आज मी तुमची ओळख तयार करून देतो बघ. इथं आलेल्या सगळ्या लेकींना आज मी तुमची ओळख तयार करून देतो. हात जोडून आयानं सांगतो, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तिला सांगा ती कोण आहे, कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे, सांगा तिला. म्हणून आज तुमच्या समोर आलोय बघ. इकडे बघ पोरी, हे पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. हे बघ, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते बघ. अंगावरचा शेणाने चिखलाने माखलेलं लुगडे दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या समाजामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या सावित्री आई लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ, एवढी स्वस्त तू नाहीस बघ पोरी. हे पोरी, तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ. आणि ही ओळख कधीच विसरायची नाही बघ. इकडे बघ, तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता पोरी. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझा आहे, माझा आहे, माझा आहे. पण नाही पोरीनं. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस ग. तू एवढी स्वस्त नाही कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. हे पोरी, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी. बघ, छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस. हे शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुलेधन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, बघ तुला मी सांगतो बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे
एक वाघीण आहे आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू या राष्ट्राची शान आहेस, आई बापाचा अभिमान आहेस. ही तुझी ओळख आहे बघ आणि ही ओळख आजपासून तू कधीच विसरायची नाहीस. पोरी, ही ओळख आजपासून तू कधीच विसरायची नाहीस बघ. आणि पोरा बघ, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे नालायक. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं. नालायक हरामखोरानं, त्या बापानं जगायचं कसं रे? मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता, व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे काय करता, हातामध्ये दारूचा ग्लास काय घेता, त्या आई बापाच्या तोंडावर काय थुंकता काय नालायक हरामखोरानं? त्याला बाप कळाला, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती आहे माझ्या संभाजीराजांची, वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं. नीट ऐकायचं रे नालायक हरामखोर, वय वर्ष 32 माझ्या संभाजीराजांचं. संभाजीराजांना कैद झालेली होती 39 दिवस. संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला होता. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टप 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 खाली गळत आहे. मृत्यूच्या दारात साखळदंडामध्ये बांधलेला हा महाराष्ट्राचा भाग, ब्रह्मांडाचा नायक मृत्यूच्या दारात उभा आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे पण संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात छड्डू ठोकत संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. हे पुरानो, माते हे बाग, एखादा खेळा किंवा एखादा काटा, एखादा खेळा किंवा एखादा काटा, माझा आवाज कुठला जातो, एखादा खेळा किंवा एखादा काटा, एखादा खेळा किंवा एखादा काटा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला तर रात्रंदिवस तुझं पोरग हंबरडा फोडतं बघ. रात्रंदिवस तुझं पोरग हंबरडा फोडतं. इकडे बघ, एवढ्या वेदना माझ्या संभाजी राजांनी झेलल्या. तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक सळ्या, तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक सळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा अब तो झुक जा, नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही सळ्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज आला पण हा महाराष्ट्राचा वाघ शत्रू समोर झुकला नाही, कारण संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता, छत्रपती शिवाजी राजा. पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं, याच बापाला तुम्ही लाचार करू लागला, याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. इकडे बघ, पोरा, तुला तुझा बाप कळाला पाहिजे. जास्त वेळ मी तुझा घेत नाही बघ, पण जाता जाता तुला एवढंच सांगून जातो बघ. इकडे बघ, जाता जाता तुला एवढंच सांगून जातो. पहिला प्रश्न आईला विचारलास ना, आई तुला किती वेदना होतात. आता फक्त दुसरा प्रश्न त्या माऊलीला विचारायचा, आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. हे बघ, आज पळत पळत जायचं बघ, आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. 10 मिनिटामध्ये मी थांबतो बघ पोरा, पण त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण ऐकलं आहे बघ. त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण ऐक रे पोरा, याचं कारण ऐक. हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरा. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरा. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. पण ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता तुझ्या आईनं तिच्या बापाला सोडून दिलं, तुझ्या आईनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या भावाला सोडून दिलं. घरामध्ये लहानपणीच्या आठवणी ज्या थै थै नाचत होत्या त्या आठवणींना घरासकट सोडून दिलं आणि तुझी आई कशाचाही विचार न करता तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली बघ. तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि तिच्या सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला त्या क्षणाला तिनं कशाचाही विचार न करता
तिनं कशाचाही विचार न करता पोरानो तिनं आपल्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरानो आज पळत पळत जायचं, पोरानो आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पोरानो आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि ज्या क्षणाला दुसरा प्रश्न तू त्या माऊलीला विचारशील लेकरा, पोरा बघ आज पळत पळत जायचं, आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पोरा बघ त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. माझा वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा आई तू घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझ्या आजोळी मला घेऊन जात होतीस. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई का? पोरानो एवढा प्रश्न त्या माऊलीला विचारा. ज्या क्षणाला हा प्रश्न पोरानो तुम्ही तुमच्या आईला विचाराल, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल, तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल. अक्का 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 करत, ताई ताई करत तिच्या माग फिरणार ते तिचं लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते बघ. तुझ्या आजोळी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी पोरी. पण आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून मी एकदा सुद्धा माझ्या माहेरी आता जात नाही बघ पोरी. पोरी त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या ग पोरी आणि तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली आणि एखादाच महिना कसा तर काढला बघ पोरी. एखादाच महिना मी कसा तर काढला आणि हंबरडा फोडून तुझ्या बापा समोर मी रडू लागली बघ. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का हो, मला माझ्या बापा आठवण येते हो. अहो मला माझ्या भावाची आठवण येते. माझ्या आई बापाला, माझ्या भावाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो ऐकता का हो, तुमच्या पाया पडती, एकदा जाऊन आई बापाला भेटून येऊ का हो, मी लय उपकार होतील तुमचं, सोडा मला. पोरी 25 वर्षापूर्वी तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको, तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक बघ पहिल्यांदा रडतीस म्हणून तुला पाठवतोय बघ. रोज रोज आता तुला तिकडे जाता येणार नाही, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. सगळं आयुष्य तुला आता इथंच माझ्या जवळ काढावं लागेल आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती पोरी. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते पोरी. घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेन, कधी एकदाचा तू माझा बाप माझ्या समोर येईल आणि बापाच्या गळ्यामध्ये पडत कधी एकदाची बापाला कडकडून मी मिठी मारेन. कधी एकदाच अक्का अक्का करत माझ्या काकावरनं फिरणार, माझ्या पाठीवर अंगा खांद्यावर खेळणार माझं ते लहान लेकरू माझा भाऊ माझ्या समोर येईल. का रे बाळा एवढा मोठा झालास का म्हणत त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवेन.
10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवीन. तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ बोरी, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरी, हे बोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आहे आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणात मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती, अंगणातूनच मी घरात पळत शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरे सकाळी शाळेला गेलेस की गे, येतो की तुझ्या शाळेत उद्या. मेलोय का काय ग मी अजून पोरी? घेऊन देतो तुला काय हवं ती. अगं सकाळी शाळेला गेले, जाताना एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल. माझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालाचा मुका घेत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. पोरी, तुझा चेहरा रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर असतो बघ. एकदा काय बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला परक आणि पोरक वाटतं पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ. एकदा का आई बाप गेला की कोणी कोणाचं नसतं पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काय